हाय हॅलो गुड मॉर्निंग. चला तर मग झालेली आहे सकाळ, सुरू झाली आहे मुलांच्या टिफिनची तयारी. टाकलेले ना, टाकू नको. आधी पीठ मळून घ्यावं, त्यानंतर मग भाजी ठेवली होती वाटाणा बटाट्याची, जी शिजत होती. मम्मा ही कोणची आहे का? ते सांगतील मम्मा फोर लाईनची बुक आहे. त्यानंतर पटापट पीठ मळून घेतलं. याला कोणची बुक बोलतात ग? 4 लाईन. बोल होती इंग्लिशची आहे. हिंदी कोणचं? हे बघू शकताय, सगळा कपड्यांचा पसारा. एका रूममध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागतं, त्यामुळं खूप जास्त पसारा होतो. पाऊस असल्यामुळं कपडे पण घरात सुकवावे लागतात. त्यानंतर इकडे मुले झोपलेली होती, दोघे पण. 7 वाजले तरी पण ते उठले नव्हते. शेवटी मला जाऊन उठवावं लागलं त्यांना, कारण ते उठतो मम्मा आणि परत झोपून घेतात. मग मी परत आले, बाकीची तयारी सुरू केली. त्यानंतर सगळं पटापट आवरून कपडे असे सुकवायला टाकले. ते पाऊस खूप सुरू होता, त्यामुळं त्यानंतर परत एकदा चक्कर मारली, तरी ते झोपलेलेच होते. त्यानंतर मग म्हटलं आपणच आपलं आवरून घ्यावं आधी. हे चालली होती तयारी. आंघोळ वगैरे करून सगळं. त्यानंतर माझं आलं होतं पार्सल, कारण मी घरातच एक छोटासा व्यवसाय करते, कपड्यांचा वगैरे. मुलांचं शिक्षण, त्यांचा सगळा खर्च करणं, बाकीचं सगळं पैसे काही ना काही करून कमवावंच लागतं. आता करून तिचे पार्सल आले होते, तर मी 1 बाय 1 बघून घेतलं. प्रेमाने ठेव ना. 40 झाले. त्यानंतर मग 4 पहिलाच ब्लॉग बनवते, त्यामुळं प्लीज थोडं सपोर्ट करा. आणि व्हिडिओमध्ये काही चुकीचं होत असेल तर प्लीज माफ करा, कारण पहिलाच ब्लॉग बनवते. एवढं काही जमलं नाही मला, कारण मोबाईल पकडायला पण कोणी नसतं, एकटीने सगळं मॅनेज करणं. मोबाईल कुठं ठेवावा आणि काय इकडं गेलं की मग थोडी ना आपलं शूट होणार आहे, त्यामुळं जसं मला जमेल मी तसं करत होते. त्यानंतर सगळी तयारी झाली होती. मग 3 वाजले, मुलं शाळेतून आली होती. बघा, ही माझी मुलगी. हे ट्विन्स बेबी आहेत, मुलगा आणि मुलगी. हा माझा मुलगा. व्हिडिओ दादा, दोघेही ट्विन्स आहेत हे, आणि फर्स्टला गेले त्या वर्षी. ती बघ. बाय बाय.